दिवस घरात कमी त्या गाडीत जास्त आहे ना. बोलणं सोपं असतं, बोलणं सोपं असतं. बोलता वाटे सोपे करणे करता. आता ते साहेब इथं बोलून जरी गेले असतील ना, गाडीचा स्पीड मी न बसता सांगतो 120 ते 140. इथं मी गाडीत नसतानाही सांगतो, तुम्ही कीर्तन झाल्यावर विचारून घ्या. हे सोपं नसतं महाराज, हे अजिबात सोपं नाही आहे. हे राजकारणी माणसं जे समाजात, अरे किती घरच्यांचं सोडावं लागतं आणि समाज पाहावं लागतो. पहिला अन्याय पोहोचले बी बरोबर आहे, पहिला अन्याय परिवारावर करावा लागतो आमच्यासारख्याला, समाजात पडलेल्या माणसाला. घरचं जर काही असलं ना, राहू द्या ना बाबा, तुम्ही तर घरचे समजून घ्या ना, तिकडे जाणं गरजेचं आहे. मला कळलं माझं बोल. ही सोपी गोष्ट नसते, पण लोकायला बोलायला दोनच माणसं आहे, एक राजकारणी दुसरे महाराज. तिसरं कोणी बोला आहे का? अजिबात नाही महाराज. लक्षात ठेवा, महाराज म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम. कोणी आण पोस्टर चिटका, कोण महाराज लोकाल काय बोलून मोकळं होईल सांगता येत. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो? मग महाराज लोकाल काय करायचे म्हणे, इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणतोय घरातले गोदड्यान बांध मय अंगाला. आता कपडे बी महाराज आहे ना चांगले घालू नये ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तो इनोवा होती, फॉर्च्युनर कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती इकली गेल्या वर्षी, नवी घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही महाग आहे आलो का काय? देणारे द्यायला लागले, करणारे. बरं आता गाडीतच हे रात्रंदिवस म्हणल्यावर गाडी चांगली नको का? नाही तर सोपं आहे का ते? या वयात पाठीचा त्रास होतोय महाराज. अजून तर किती आयुष्य राहिले. विठाला विठाला बोलणं सोपं असतं. आता मला वाटतं हे साहेबांनी सांगितल्यास असं 15-20 गावचा हा कार्यक्रम आहे जवळपास, बरोबर आहे ना? परिसर सगळा. आता एवढ्यांना घेऊन चालणं सोपी गोष्ट आहे का? बोला. पंक्ती एवढ्या मोठ्या, आता अन्नदान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही काय कीर्तन झालं की तोंड फिरवणार होय? तुम्हाला लय उठायचं काम आहे का? नाही, फक्त तोंड फिरवायचे. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिश. हा बरोबर आहे. मग वाढणाऱ्यान पळा. थोडं कमी जास्त झालं की काय त्या दैठण्यातल्या लोकायला कळतं का? अरे तुझ्या घरी 100 माणसाचा साखरपुडा असला तर 100 फोन करतो, किती जण येणारे, किती जण येणारे, किती जण येणार. इथं माहिती आहे का कोण किती येणार आहे? कमी पडन कधी जास्त होईल, बरोबर आहे ना? अहो कधी लोक वाढले माहिती आहे का किती येणार आहे? लोक वाढले तर अंदाज चुकल आणि कमी पडल. कमी पडलं तर समजावं गंगा भारती महाराजांना आज आपल्याला उपवास धरायचं लावलेलं आहे. कळलं माझं बोल? आणि मिळालं तर म्हणा महाराजांना प्रसाद दिलेला आहे. कमी जास्त झालं तर अशा कार्यक्रमात सांभाळून घेतलं पाहिजे. हे का मेवण्याचा कार्यक्रम आहे? बोला मेवण्याचा कार्यक्रम आहे का? सांगा. नाही तर कमी पडलं तर मग लगेच बोलाय तयार. यायच्या का बापाच्या घरचं करायचं होतं का? जरासं शिल्लक टाकाव ना, बरोबर आहे? आणि शिल्लक झालं आणि फेकून द्यायचं काम पडेल. त्याच्या का बापाच्या घरच्या चाललंय, लोक द्यायले यायला काय ऊन येऊस, बरोबर आहे? बोलणाऱ्याला काय फक्त बोलायचं काम आहे. अहो चुकच काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाला एका बाईल म्हणे कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून. मग माहेर गावात हे रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का? चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. मला इथं प्रसन्न वाटलं बघा. तुम्ही काही बी म्हणा, त्या गेटमधून आत एक वेगळीच ऊर्जा येते. मी काही तोंड कौतुक कराय मोकळा नाही, मला रोज 2-2 कीर्तन आहे. पण जे आहे ते आहे. ज्याला जाणवत असेल ऊर्जा, ती जाणवत असेल. तुम्ही किती टेन्शन घेऊन या गेटच्या आत या, तुम्ही हसतच गेटच्या बाहेर जा, असा अंदाज. आता एवढी प्रसन्नता येते आहे महाराज. ही एवढं कौतुक होतंय, केलं पाहिजे सगळ्यांनी. लक्षात आलं का? चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. लक्षात घ्या. नाही तर महाराज येऊ नव्हता पाहिजे, पकवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तो माणसं? एक वाक्य बोलतो, जास्त देणारं बेजार करत नाही, कमी देणार लय बेजार करते. जास्त देणारं बेजार नाही करत, ते देतंय मोकळं होतंय. जे कमी देतं ते
11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवाय येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारात आणणार, किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जा, आम्ही उरलेलाच पाहू, निघितून निघ. एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारी माणसं कशातही चुकच काढतात. बोलणं सोपं असतं, करणं अवघड आहे. म्हणजे तुम्हाला नेणं सोपं आहे का? म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका. पुन्हा गर्भात प्रवेश केला आणि स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले. देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाय माणसं, गडी माणसं, आव, वैव, याडी, डोखरा, लाडक्या बहिणी, सावत्र भाऊ, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, हात वर करा. एकदम सरळ. कॅमेऱ्यावाले घ्या ये नजारा, फोटो घ्या 1-2 छान घ्या एकदम, आणि छान भजन म्हणा. स्वागतम कृष्णा 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 साठी टाळ्या वाजवा जोरदार. का भगवंता, काय टायमिंगला आले हो तुम्ही. स्वागतम तुमचंच झालं इथं आहे का नाही. वा वा वा, महाराज लोक टायमिंग चुकत नाहीत. विठाला स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा सत्यवरम सत्यपरम ते सत्यम संत शिवनी निहितंच सत्यम. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. सत्यम परम धीमही, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? ऐका. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती, पायीची बंधने आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणते आशे रक्षपाळ ते म्या मोहिले, द्वारपात झोपी गेले, कुलपा आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. गाण्याचं ढंग आहे, त्याला शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बर्चिया भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घनश्याम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार. हिंदीत करामात म्हणतात, मराठीत चमत्कार म्हणतात. चमत्काराला सुरुवात झाली, पाकुळी येऊन गेली. हा विठाला लक्ष द्या. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले, गोकुळातल्या मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळणपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची मायावर.
पण आज तिला झोप लागली. पाहता तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतं आहे की नाही, त्यांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोणा, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या दैठण्या लिस्तू लावते आणि उरलेला बुद्रुक दैठण्यात नेऊन टाकते. हा जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसात लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. आणि झाल्यावर कळतं माणसाला. पळतच गेली. बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल सोरी का भयो. बोले बाबा कछु ना भयो. अरे कछु ना भयो तो काय बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे. काय काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं. बोले बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. तिथं थांबली नाही. गवळण आ गवळण संगती गवळण झाला लेट सुटली गाडी बाबा. बस स्टँड आल्यावर पळवली तुम्ही. आला काय काय बरं बसा खाली. एक गवळण दुसऱ्या गवळणला दुसऱ्या वेळेस दुमार दुमार दुमार. हा एक गवळण दुसऱ्या गवळेला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. गवळण महिलांनी म्हणा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वाह वाह क्या बात. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सरकार काय येड आहे. पगार चालू करा एकदा विश्वास टाका मला. बरोबर आहे ना. क्या बात आहे. गोड छान छान भजन. एक गवळण दुसऱ्या गवळ्याला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी ती तिच्या पुढं पळते, ती तिच्या पुढं पळते. तिला वाटतं मी अगोदर बघावं, हिला वाटतं मी अगोदर बघावं. वान भरोनिया नंदा घरी झाली सुईनीची दासी जणी. हेल घालणं माहिती आहे का तुम्हाला. हेल घालणं नाही, तेल घालणं माहिती आहे का. त्याच्यात आमचा हात कोण धरा म्हणून मारा. दासी जणी हेल घाल. एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणतात तो आनंद तुकाराम महाराजांना डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद आजच्या अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळीच्या सुख गोकुळीच्या